मम्मी आता इथं ब्लाऊज शिवतीये हा ना. आज आणि एवढा पसारा करून ठेवलाय सगळा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज नवरीची हळद आहे, लग्नाचे ब्लाऊज शिवून राहिले. हळद बाकी आहे. अजून अजून 2 ब्लाऊज बाकी आहे. परत साड्यांना पिको फॉल बाकी. खूप घाई गडबड आहे. गाई गडबड होती तरी आता व्हिडिओ कॉल चालू होता. आणि मग बोलावं लागतं थोडंफार. ते काय झालं माहितीये का, दिवसात हे झालं जमलं आणि त्यांनी कालच ब्लाऊज आणून टाकले. माझ्या मम्मीला लय हौस आहे ब्लाऊज घ्यायची. कालच आणले, अर्जंट होते, म्हणलं जाऊ दे चला, एखाद्या नवरीला नको हे करायला. डिसअपॉइंट. हा, माझ्या मम्मी परवा ब्लाऊज घेतले ना आज द्यायचे. परवा घेतले संध्याकाळी ते पण. तर आता झाले ब्लाऊज कम्प्लीट. आज आलेली एवढी सगळी शॉपिंग आणि एवढी सगळी शॉपिंग केलेली आहे. काय काय आलंय? कपडेच सगळे. कपडे दे का. आता मी तुम्हाला ना याच्यातली थोडीशी शॉपिंग दाखवणार आहे. तर एवढे सगळे पार्सल आले आणि आता मी ओपन केलेले आणि काही ठेवून दिले. आणि हे मी तुम्हाला दाखवणार आहे एवढे आज, बाकीचे नंतर. तर आहे ना, आता आहे ना शॉपिंग केलेली आहे. माझ्या आहे ना मामाच्या मुलाचं लग्न आहे त्यासाठी, आणि मी अनुला आहे ना हा ड्रेस घेतलेला आहे लग्नात घालायला. इकडून ना थोडेसे असे बॅकग्राऊंड. हे बघा कसं वाटतंय. तर हा गाऊन घेतलेला आहे घालायला. त्याच्यावरती ना असं मस्त वर्क केलेलं आहे आणि ना बॅक साईडने थोडा बॅकलेस. हो, थोडा बॅकलेस आहे, जास्त पण नाही पण आहे, छान आहे. तर छान आलाय, कपडा पण खूप छान आलाय. आणि याला आहे ना बघू शकता एकदम राऊंड मध्ये घेर कसा भारी आलाय ना. त्यासोबत ओढणी पण आलेली. ही ओढणी खूप छान आलेली आहे. त्याचा कपडा वगैरे पण खूप छान आलेला आहे आणि एकदम सिल्क मध्ये कपडा आहे. छान असा मऊ सुतामध्ये कपडा आहे, छान वाटतं. ओढणीचा पण जास्त असं म्हणजे कडक वगैरे नाहीये. आणि मी माझ्यासाठी घेतलेला आहे हा शॉर्ट कुर्ती घेतलेला आहे, फुल स्लीवचा आहे. आणि त्यासोबत ही जीन्स पण घेतलेली आहे. मॉम जीन्स घेतलेली आहे मी. तर मी स्किनी जीन्स वापरायची त्या आणि जेवढं काही छान वाटत नव्हतं, म्हणून म्हटलं आता ही मॉम जीन्स घेऊन बघू कशी वाटते. तर फ्रंट साईडने 2 पॉकेट, बॅक साईडने 2 पॉकेट आहे याला. आणि याचा कपडा पण स्ट्रेचेबल आहे आणि जास्त असं म्हणजे कम्फर्टेबल आहे, जास्त काही हे नाही आहे. आधी मी घालून बघितली कशी वाटते आणि म्हटलं नंतर असं रिव्ह्यू देऊ. तर खूप छान वाटलेली आहे, पण मला कशी दिसते मी कन्फ्यूज आहे. कशी दिसते अनु? छान दिसते. पण तुम्ही पण एकदा कमेंट करून सांगा कशी वाटते. आणि त्यासोबतच मी हा ड्रेस पण घेतलेला आहे कुर्ती. तर हा पण बघू शकता तुम्ही. हा खूप असं म्हणजे छान आहे, जास्त लॉंग पण नाही, जास्त शॉर्ट पण नाही आहे. आणि याला ना कट नाही आहे, हा जरा राऊंड टाईप आहे. तर याला वर्क पण केलेलं आहे, छान असं एम्ब्रॉयडरी वर्क आहे इथे. आणि नेक पण खूप छान आहे त्याचा. आणि कपडा पण एकदम छान आहे, असं कॉटन ब्लेंड मधून कपडा आहे हा. तर ही पॅन्ट आहे आणि पॅन्ट पण छान आहे, जास्त म्हणजे प्लाझो नाही, पण छान आहे. छान आहे ना. तर ओढणी आलेली आहे, ओढणी आलेली आहे आणि खूप लांब रुंद पण आहे. तर ही कुर्ती कॉटन मध्ये आहे पूर्ण. आणि यामध्ये कलर पण अवेलेबल आहेत, जर पाहिजे असेल तर. त्यामध्ये खूप छान छान कलर. आणि याची पण फुल स्लीव्ज आहे आणि यावरती प्रिंट आहे, वर्क वगैरे काहीच नाही, फक्त प्रिंट आहे. पॅन्ट खूप छान आलेली, मला जास्त आवडली. छान आहे, प्लेन पण नाही आहे आणि त्यावरती प्रिंट पण केलेली आहे, इलास्टिक आहे. आणि मला कमेंट करून सांगा हा लुक कसा दिसतोय. कारण हा लुक आहे ना मला माझ्या मुलीने दिलेला आहे, तिने मला घ्यायला लावलेलं आहे. मी घ्यायला लावले. अनुष्काने घ्यायला लावले. बरं, याच्या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून घ्या. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही निघालेलो आहे गावाला. मिस्टरांना खूप जास्त थंडी वाजती, त्याच्यामुळे त्यांनी स्वेटर घातले. आणि सकाळचे 10 वाजले आणि माझ्या ननंदबाईंनी फोन केला होता गावाला या. काल रात्री गेलता, पण काम काय ते सांगितलं नाही. म्हणलं चला आता जाऊन बघू कशासाठी बोलवलंय. आणि आज संडे आहे, त्याच्यामुळे ना मला असं वाटलं होतं आज मी थोडंसं लेट आवरून, पण आता गावाला जायचं त्याच्यामुळे पटपट आवरून घेतलं. आणि आम्ही
मॅचिंग नाही आपण नाही, थोडा डिफरन्स. तर आहे ना आम्ही ना आता जाणार गावाला, मुलं इथंच सगळ्यांचा. दिवाळीपासून गावाला आलीच नव्हती. दिवाळीपासून नाही, भरपूर दिवस झाले. दिवाळीला पण नव्हती आली. नाही, दिवाळीला कधी नेलं हा, या वेळेस होतं ना, ताईची पूजा होती त्यामुळे ती आली नाही. दिवाळीला नाही म्हणजे ना आम्ही जवळजवळ 7-8 महिने झालेले आमच्या गावी गेलेच नाही. बघा. तर यांना सुट्टी होती, म्हणलं चला फोन पण आला, जाऊन बघू काय काम आहे त्यांचं. तर आता आम्ही निघालेलो आहे, चला तिथं जाऊन भेटू. तर आता आम्ही ह्या मंदिरात आलेलो आहे दर्शनासाठी. फ्रेंड्स, आता आलेलो आहे आम्ही गावाकडे आणि आता मंदिरात आले सध्या. आता आमचं कुलस्वामीने आहे त्या मंदिरामध्ये आलेलो आहे आम्ही, सिद्धनाथ. आणि भरपूर म्हणजे इकडून आलेलो येतोच आम्ही, पण जरा गाडीला आहे. अजून मंदिराचं बांधकाम चालू आहे. मंदिराचं बांधकाम चालू आहे. घराच्या आधी छोटं. तर इकडं आता बघा देवाचा घोडा आहे. घोडे असतील. तर इकडं देवाचे मूर्ती वगैरे बसवलेली. अगोदर ही छोटी मूर्ती होती, आता काम चालू आहे मंदिराचं. तर इकडं ढोल वगैरे आहे देवांचे आता, म्हणजे सकाळचं पूजा आरती होती तेव्हा. तर इकडे देवाची पालखी वगैरे आणि अजून मंदिराचं काम चालूच आहे. तर आता आलो जयताईच्या घरी. खूप सुरेखा कुशाल बसली इथे खाली, करू लागायचं तर कुशाल बसली पाहुण्यावर. जयताईने मस्त चहा बनवलेला आहे. हे नवीन केलं किचन बिचन. फ्रीज आता हे घेतलं का? कितीला बसले? चांगलं घेतलं, मोठं आहे. त्यांनी आता इकडं नवीन हे घर पहिलंच होतं आहे ताई, पुढचं नवीन बांधलंय. पुढचं नवीन बांधलेलं आहे. यायचं म्हणा ना. हा का? भाजी बनवते सुरेखा. सुरेखा छानपैकी तरीची भाजी बनवली. आता जयताईने बांधले इकडे शेड मस्तपैकी. तर इकडे त्यांच्या गाय आहे. तर आता इकडे मोरगाच्या पण अशा बॅगी बनवून ठेवलेल्या आहेत. आम्ही जेवायला हे काय येऊ राहिली जेवायला जयताईन ती. अक्का पण आली आज. अक्काला काही नॉनव्हेज खायचं नाही, पनीर भाजी स्पेशल. हा का? डाब्यावरून आणले. तुझं कुठं नाव? चालू द्या मग. काय रोटी नाही भेटल्या? चपात्या आज कस काय एकत्र झाल्या सुरेखा सगळ्या एकत्र? कारण काय? घ्या ना, पाहून घ्या ना, खाली बसा ना. कोणता माल दोन दुकानं पाहिले पण मला मेंढरा का जायचं राहतं. तुम्हाला चांगली साडी आणते, कलर बघून 200 रुपये 1000 रुपयाची साडी मागती. हो, बकरांच्या माग आपले माशी 500 लागले चालून द्यायचं. साड्या काय बद्दल घेते ते तरी सांगा. काय बद्दल आहे सांगा ना. आमच्या गावाला पद्धत निघाली, नंदनला आहे ना बांगड्यावर आहे, त्यांना त्यांनी साड्या घ्यायच्या. तुमची मजा झाली. साड्या गोळा करायला आलेलो आहे. तुमचं भारी झालं. आणि उद्या 2 नंबरच्या नंदाकडे जायचंय, म्हणजे 3 साड्या गोळा करून. गड्याला एक एक तोळा घ्या. 200 रुपयाच्या बांगड्यांमध्ये तुमच्या बहिणीकडून काय तुम्हाला आम्हाला काय माहिती. 200 रुपयाच्या बांगड्यांमध्ये घेतला 1000च्या साड्या. 200 रुपयाच्या बांगड्या, 1000 रुपयाची साडी. हा, भारी आणलं. नाही मी तुम्हाला किती बारा तेवढे बारा, तसं काय नाही. 2 डझन भरा मारू द्या. 4 डझन. काय 4 डझन बारा. तसं काय नाही. या तू मारले का? तो आता लवकर नंबर खाल्ला मग. बाई, तुम्ही तोडा तिथे गेला मागे नेऊन द्या आपण खराब. म्हणलं ना आता. आणि मग आता पण लांब साड्या आहे. भारी साड्या, ऍक्टिव्ह एकदम. बाय शोभून दिसते ना. आल्या मग साड्या घालून. चला घ्या हळदी कुंकू लावून घ्या. साडी वय तर ब्लाऊज मॅचिंग खात झाला. हा, नाही खरं बस केली नाही. त्याच्यामुळे मॅचिंगचं घालून आलते, म्हणले हे नक्की ढवळ्यात कलर घेऊन येतील. अरे वय प्रोफेशनल कलर आहे. इकडे चालू आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम. संक्रांतीच्या अगोदर करायला लागतो ना. हळदी कुंकाचं नाही, ते बांगड्यांचं पण. बांगड्यांचं आहे काय? हा. तुम्ही या नंबर लावा एक दिवसा. तुमच्या बांगड्या दाजींनी नवीन गाडी घेतली. पार्टी कधी द्या ना दाजी. तर आता चाललोय आम्ही आता गावाकडे.
शाईन घेतली ना दाजी, मस्त शाईन गाडी घेतली, पण नवी केली बरं आता. तर इथं आम्ही आलेलो आहे, एक नंबरच्या ननंदबाईच्या साड्या आणायच्या राहिल्या होत्या, त्या म्हटल्या दुकानातूनच घ्या तुमच्या आवडीच्या. तर आलोय साकूरच्या विरोबाच्या मंदिरामध्ये, देवाचं दर्शन वगैरे घ्या. तर आता आम्ही आलो होतो इकडं आमच्या शेतामध्ये, आणि शेतात सध्या काही नाही, वावर वाढले आता पूर्ण खालचं वरचं एकत्र केलं आहे इथं. आणि इकडच्या शेतामध्ये खाली आहे आमचे कांदे. आणि हे काय म्हणले होते मला, शेतातून वालाच्या शेंगा आणायच्या आहे, कांद्याची पात आणायची. कुठं कांद्याची पात दिसाना, वालाच्या शेंगा दिसाना. तुम्हाला माहित नव्हतं वावर वाढले. आणि माझ्या मोठ्या ननंदबाई पण त्यांच्या नंदाच्या घरी गेल्या, त्यांना पण बांगड्या भरायला, तर त्याच्यामुळं मग त्यांच्या घरी पण नाही गेलो. आता इथं वरतीच त्यांचं घर आहे, पण म्हणलं जाऊ दे. आता आम्ही चाललोय आमच्या घरी, म्हणलं थोडंसं शेतात फेरफटका मारा. आता डायरेक्ट घरी जातो, घरून डायरेक्ट संगमनेरला जायचंय. आता जाऊ द्या खाली. कुठं बरं जाता आता आहे ना, आता ठरलंय माझ्या ननंदबाईची कांद्याची पात न्यायची आहे. तर इकडं आम्ही अजून कांदे लावले, तिकडं अजून कांद्याचं बी तयार करायला पण लावलं आहे. आणि तिकडं नारळाच्या झाडांच्या खाली पण एक वावर, त्याच्यात काय लावलंय हो, नारळ झाडाच्या तिकडच्या बाजूने कांद्याचे का. ह्या वर्षी आम्ही सगळीकडे कांदे लावले. हे ना माझ्या ननंदबाईचं शेत आहे, आणि कांद्याची पातीचं पण म्हणजे कांदे लावलेले त्यांनी. इकडं त्यांचा आणि इकडं त्यांचा मेंढ्यांचा वाडा राहतो, इथून जवळच घर आहे त्यांचं. आणि त्यांचं ना आमचं शेत जरा शेजारीचे, त्यांना आमच्याच गावात दिलेलं त्याच्यामुळं. आणि मिस्टर लागले लगेच कांद्याची पात घ्यायला, आणि ते म्हणते आवर पटकन. हाय काय करू राहिले तुम्ही, हाय काय एक तरी लिंबू छोटे छोटे, त्याच्यात ना गुच्छान मला काढता बी नाही यायचं, तुम्ही अटकल्या. त्या आंब्याच्या झाडाच्या पलीकडं अजून एक शेत आहे आमचं, पण त्याच्यात सध्या काही नाही. काय त्याच्यात, हा का तिथं. तर आम्हाला खूप उशीर झाला, आता आलो घरी आम्ही. बाई आता देव राहिले आम्हाला भरून, दूध वगैरे दिलेले, भाजीपाला वगैरे थोडंसं. ना आत्ताच आलो गावाकडून, आले ना मस्त आम्ही आणलं होतं गावाकडून. माझ्या सासूबाईंनी ना कोंबडा पाठवला होता, मसोबाला कापला होता. त्या म्हणल्या मग जाय सगळं घेऊन, तिकडं मुलं पण खातील. तर आणलंय ना, आले चिकन बनवायला सुरू केलंय मी. तर आता मिस्टरांनी फेवरेट काम हाती घेतलेलं आहे, सुक्क बनवायचं. बनवलं गावरान कोंबड्याची भाजी.